स्टार्स एट इंडिया INC या पुस्तकाबद्दल रिसर्च चालू आहे. मी आणि माझे सहकारी मिस्टर कौस्तुभ पानसे आम्ही दोघं या पुस्तकावरती खूप जाम मेहनत घेतोय आणि आज खूप एक्सायटेड आहे मी, कारण मागचे जेवढे इंटरव्ह्यूज तुम्ही बघितले असतील, मागचे व्हिडिओज बघितले असतील, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कशा क्वालिटीज ह्या एका स्टार्सला लागतात स्टार बनण्यासाठी, ह्याबद्दल मी चर्चा करत होतो. पण आज एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला मी भेटायला आलो आहे. अंजली धानोरकर मॅम, औरंगाबादच्या डेप्युटी कलेक्टर. गव्हर्नमेंटमध्ये काम करत असताना ॲज अ लीडर तिथे ॲडमिनिस्ट्रेशन कसं चालतं, तिथे कुठल्या इम्पॉर्टंट क्वालिटी असतात एका कर्मचाऱ्याला स्टार बनण्यासाठी आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या वर्क प्लेसवरती. चला भेटूया आणि विचारूया मॅडमला लाईव्ह काय एक्झॅक्टली त्यांचं म्हणणं आहे. नमस्कार, मी अविनाश भास्कर चाटे, मोटिवेशनल स्पीकर, कॉर्पोरेट ट्रेनर आणि ऑथर. स्टार्स एट इंडिया INC या पुस्तकावरती रिसर्च करतोय मी आणि माझे सहकारी मिस्टर कौस्तुभ पानसे. बऱ्याचशा कॉर्पोरेट लीडर्सला भेटलोय, तिथलं वर्क कल्चर समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे, तिथे कुठल्या क्वालिटीज इम्पॉर्टंट आहेत एका एम्प्लॉईला स्टार बनण्यासाठी. पण आज काहीतरी स्पेशल करण्याचा प्रयत्न केला आहे. आज एका स्पेशल पर्सनॅलिटीसोबत मी आहे, अंजली धानोरकर, डेप्युटी कलेक्टर, औरंगाबाद. मॅडमसोबत आहे मी आज. मॅडम, स्वागत आहे तुमचं सगळ्यात आधी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्हाला भेटण्यामागचं कारण म्हणजे मॅम, कॉर्पोरेटमध्ये बरेचसे सेशन्स आम्ही करतो, समजून घेतो की तिथे एक्झॅक्टली कुठल्या क्वालिटीज इम्पॉर्टंट आहेत. आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करत असताना त्याच क्वालिटी असतात का काही वेगळं असतं, काही वेगळं आपल्याला करावं लागतं, आणि बेसिकली कुठल्या अशा क्वालिटीज आहेत, लाईव्ह एक्झाम्पल्सने समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूया मॅम. ओके. सगळ्यात आधी तुमची आत्तापर्यंतची जर्नी काय होती, कशी होती? कारण खूप चॅलेंजिंग असणार आहे. मी बरेचसे व्हिडिओज तुमचे बघतो, तुम्हाला फॉलो करतो यूट्यूबवरती. मला जाणून घ्यायचं आहे की इथपर्यंत येण्यामागची जर्नी ही कशी होती एक्झॅक्टली, थोडंसं त्याबद्दल आमच्या ऑडियन्सला सांगा. अविनाश, थँक्यू सो मच यूट्यूब चॅनलमध्ये मला बोलवल्याबद्दल. जर्नी जर सांगायची झाली तर शाळेपासून आतापर्यंतचा प्रवास हा खूप मोठा सांगता येईल, पण एवढं सगळं मी सांगणार नाही. त्यातल्या काही महत्त्वाच्या बाबी ज्या आपल्या ऑडियन्ससाठी आणि आपल्या वाचकांसाठी महत्त्वाच्या ठरतील त्याबद्दल आपण बोलूया. आपत्तीचं रूपांतर इष्टापत्तीत करणं हे शब्द आता खूप प्रचलित झाले आहेत, पण मला असं वाटतं की जेव्हा मी शाळेमध्ये होते त्याही वेळेस या आपत्तीचं रूपांतर कदाचित मी इष्टापत्तीमध्ये आपोआपच केलेलं आहे, जरी अशा प्रकारची फ्रेज माहीत नसली तरीसुद्धा. म्हणजे जर एखादं उदाहरण सांगायचं असेल ना, तर तेव्हा पूर्णपणे राष्ट्रगीत, भारताची प्रतिज्ञा आणि आणखीन काही गीतं, सुविचार असं सगळं सेशन शाळा सुरू झाल्यानंतर तब्बल अर्ध्या तासाचं असायचं. आणि ह्या अर्ध्या तासामध्ये किंवा ह्या अर्ध्या तासाभरासाठी सगळ्या विद्यार्थिनींच्या रांगा केलेल्या असत. हाईट जास्त असल्यामुळे मला सगळ्यात मागे उभं केलं जायचं आणि मला प्रत्येक वेळेस असं वाटायचं माझी हाईट जास्त आहे इतर मुलींपेक्षा, यात माझा काय दोष, मी का मागे उभं राहू. पण अर्थातच याला सोल्युशन काही मिळायचं नाही, कारण कमी उंचीच्या मुली मागे उभ्या राहिल्या तर त्यांना दिसणार नाही, हे जे बाईंनी सरांनी सांगितलेलं असायचं तेही पटायचं. मग त्यावर सोल्युशन मी असं काढलं, ज्याच्यासाठीच मी म्हटलं की आपत्तीचं रूपांतर इष्टापत्तीमध्ये करणं. या अर्ध्या तासाभरासाठी जे करायचं असायचं, सूत्रसंचालन करायचं असायचं, सुविचार सांगावा लागायचा, या सगळ्या गोष्टी मी माझ्या हातामध्ये घेतल्या आणि मी ते एक्सप्लेन करायला सुरुवात केली. नॅचरली काय झालं, रांगेत उभं राहण्याची मला गरजच भासायची नाही, कारण सगळ्या रांगांच्या समोर मी असे. इतकंच नव्हे तर मला आठवतं आमचे चिंतामणी सर होते इंग्लिशचे, आणि त्यांची एक सवय असायची, तेव्हा ब्लॅकबोर्ड आणि व्हाईट चॉक अशा पद्धतीचं असत, आणि ब्लॅकबोर्डवर ते लिहायला जे सुरुवात करायचे ना ते कंटिन्युअस लिहित राहायचे. आणि जसा त्यांचा ब्लॅकबोर्डच्या तिथे शेवटचा शब्द संपला, ब्लॅकबोर्डसुद्धा संपला, की ताबडतोब ते वरचं सगळंच्या सगळं डस्टरने पुसून टाकायचं आणि पुन्हा पहिल्यापासून लिहायला सुरुवात करायचं. मैत्रिणी म्हणायच्या की अरे आम्ही लिहिलं की नाही लिहिलं, आम्ही तुमच्या खूप मागे आहोत, तुमच्या एवढी आमची स्पीड नाही आहे, हे सरांनी बघायला हवं. पण त्याही वेळेस मला काय वाटायचं की अरे वा, ही किती छान गोष्ट आहे की सरांमुळे आपलीसुद्धा लिखाणाची स्पीड वाढेल. त्यासोबतच आमच्या एका रावसबाईंचं उदाहरण मला अवश्य द्यावंसं वाटतं. या बाईंचा, म्हणजे तेव्हा बाईच म्हटलं जायचं बरं मॅडमना, तर या बाईंचा शाळेमध्ये जाण्याचा रस्ता माझ्या घरावरून असे. मग त्या मला पिकअप करायच्या. पिकअप म्हणजे आम्ही पायीच जायचो शाळेमध्ये तेव्हा, किंवा कुठेही चालतच जावं लागायचं.
आणि मग ते इतक्या फास्ट चालायच्या की त्यांच्यासोबत मला अक्षरशः पळावं लागायचं. पण तिथेच कुठेतरी कदाचित माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये रुजलं असेल की आयुष्य असंच गतिमान असतं. माझी चालण्याची तर स्पीड खूप वाढलीच, पण आयुष्याची सुद्धा स्पीड वाढली आणि कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त गोष्टी कशा अचीव करायच्या हे सुद्धा तेव्हाच कुठेतरी लक्षात आलं. आणि या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यानंतर मी जे सांगायला हवं आहे, माझं सगळं शालेय शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झालं. त्याच्यानंतर तालुका प्लेसमध्ये वडिलांच्या बदल्या व्हायच्या. ते स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये असल्या कारणामुळे प्रत्येक तालुक्याच्या म्हणजे जिथे जिथे तालुक्याच्या ठिकाणी बदल्या झाल्या तिथे तिथे पूर्ण घर हलवलं जायचं. फायनली ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयरला मी औरंगाबादमध्ये आले. इथेच माझं ग्रॅज्युएशन झालं. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनमध्ये PG झालं आणि हे PG करत असतानाच मी MPSC दिली, ज्यामध्ये माझं फर्स्ट अटेम्प्टमध्ये सिलेक्शन झालं. आणि ह्या सगळ्याचाच परिणाम म्हणून कदाचित मला वाटतं अविनाश की आज तुम्ही माझी मुलाखत घेण्यासाठी मला आमंत्रित केलं आहे. मॅम, खूपच इन्स्पायरिंग तुमची स्टोरी आहे. मला बेसिकली असा प्रश्न विचारायचा आहे, ह्युमन बिहेवियरमध्ये रिसर्च करत असल्यामुळे आणि पुस्तक लिहित असल्यामुळे तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ॲज अ लीडर काम करतात, अधिकारी म्हणून काम करतात. मला हे विचारायचं आहे की ह्या सेक्टरमध्ये, ह्या ऑर्गनायझेशनमध्ये कर्मचाऱ्यांचा कितपत वाटा असतो, कितपत त्यांचं योगदान असतं, ते खरंच इम्पॉर्टंट असतात का त्यांनी कसंही वागलं तरी आपले कामं गव्हर्नमेंटमध्ये होत असतात? कारण कॉर्पोरेट्समध्ये मी बघितलं आहे की फार इम्पॉर्टंट आहे पीपल स्किल म्हणा किंवा पीपल मॅनेजमेंट म्हणा. तर ह्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. अविनाश, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जेवढं महत्त्वाचं आहे ना पीपल मॅनेजमेंट, तेवढंच किंबहुना मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा कदाचित जास्तच आमच्याकडे महत्त्वाचं आहे. कशासाठी किंवा मी असं का म्हणते, तर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जर एखादी व्यक्ती मशीनवर काम करत असेल तर नॅचरली 7-8 तास ती फक्त मशीनसोबत असणार आहे. क्वचित एखाद्या दुसऱ्या कोणासोबत त्यांचा संपर्क येत असेल. पण आमच्याकडे 7-8 तास तर सोडाच, 7-8 मिनिटसुद्धा असे जात नाहीत की जिथे इतर कोणाशी संपर्क येत नाही. आमच्या संपर्कात कोण कोण येतं? आमचे सबऑर्डिनेट्स येतात, कलिग्स असतात, वरिष्ठ असतात आणि सगळ्यात महत्त्वाचा आमचा टार्गेट ग्रुप, ज्यांच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफिसेस काम करतात, ते म्हणजे आमचे व्हिजिटर्स. नॅचरली या सगळ्याच प्रकारच्या लोकांना टॅकल करणं आणि व्हिजिटर्ससाठीची कामं करणं आम्ही लोकांसाठी आहोत, म्हणून तर लोकसेवक असं आम्हाला म्हटलं जातं. लोकसेवक. हां, आणि अगदी मला खरोखर अभिमान वाटतो की आम्ही लोकांचेच सेवक आहोत हे म्हणायला मला खरंच छान वाटतं. कारण लोकांची कामं आमच्याकडे असतात म्हणून तर गव्हर्नमेंट ऑफिसेस टिकून आहेत. ॲब्सोल्युटली. म्हणून ह्या सगळ्या लोकांसाठी आणि आमच्याही अवतीभोवती असणाऱ्या बाकीच्याही कॅटेगरीजमधल्या लोकांसाठी आम्ही काम करत असतो, त्यांच्याकडून शिकत असतो आणि त्यांना टॅकल करता करता आम्ही स्वतःसुद्धा इम्प्रूव्ह होत जातो. बरोबर बरोबर. खूप छान तुम्ही तो फ्रेज वापरला मॅम, लोकसेवक. म्हणजे पीपल स्किल, पीपल मॅनेजमेंट इथं सुद्धा तर तितकंच इम्पॉर्टंट आहे. आता मला एक प्रश्न अजून दुसरा विचारायचा आहे तुम्हाला की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असे स्टार एम्प्लॉईज कुठले असतात, असं आपण कोणाला म्हणतो ॲज अ लीडर? तुम्हाला काय वाटतं की कुठला एम्प्लॉई स्टार बनतो? अशा कुठल्या क्वालिटीज असतात? थोडं स्पेसिफिक एक्झाम्पल देऊन सांगितलं तर बरं होईल मॅम. ओके, खूपच छान प्रश्न विचारला अविनाश. मी आमच्या एका कलेक्टर सरांचं, कुणाल कुमार सरांचं उदाहरण इथे स्पेसिफिकली देऊ इच्छिते. कारण माझ्या दृष्टिकोनातून बेस्ट ॲडमिनिस्ट्रेटर ज्यांना म्हणावं ते असे हे कुणाल कुमार सर आहेत. कारण कोणत्याही ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये किंवा तुम्ही स्टार हा जो शब्द वापरला, तसं आपल्या वर्कप्लेसमधलं स्टार ठरण्यासाठी ज्या काही क्वालिटीज मला आवश्यक वाटतात ना, त्या सगळ्या क्वालिटीज सरांमध्ये आहेतच, हे मला प्रकर्षानं त्यांच्यासोबत काम करताना जाणवलं. एक तर सगळ्यात महत्त्वाचं माझ्या हे लक्षात आलं की इनोव्हेटिव्ह आयडियाज ज्या आपल्याला असायला हव्या आहेत, त्या इनोव्हेटिव्ह आयडिया सरांकडे खूप असायच्या. म्हणून तर त्यांनी इथे आल्या आल्या ग्रामस्थ अभियान सुरू केलं की गावकऱ्यांना कलेक्टर ऑफिसपर्यंत येण्याची गरज भासू नये. त्याऐवजी ज्या ज्या ऑफिसर्सशी निगडीत कामं असू शकतात त्या सगळ्या ऑफिसर्सनी आठवड्यातून एकदा बुधवार ठरवला होता, हे पण मला स्पेसिफिकली अजूनही लक्षात आहे. तेव्हा सगळ्या ऑफिसर्सनी तिथे जायचं आणि सगळ्याच डिपार्टमेंटचे ऑफिसर्स तिथे असल्यामुळे यांच्याकडे पेंडिंग आहे, त्यांच्याकडे पेंडिंग आहे असं सांगायला स्कोपच नसायचा. कारण ज्यांच्याकडे पेंडिंग आहे त्यांनी लगेच ते काम करणं अपेक्षित असायचं. असं सरांनी ग्रामस्थ अभियान सुरू केलं. त्यानंतर मी जे म्हटलं की आम्ही लोकांसाठीच काम करतो, ऑफिसेसच त्यांच्यासाठी आहे,
हे लक्षात घेऊन सरांच्या ही पण बाब लक्षात आली होती की जेव्हा कोणी व्हिजिटर्स कलेक्टर ऑफिसमध्ये येतात आणि माझ्या फाईलचं काय झालं विचारतात, तेव्हा ती फाईल नेमकी कुठे आहे, क्लर्कच्या टेबलवर आहे, नायब तहसीलदारच्या टेबलवर आहे का कोणत्या ऑफिसरच्या टेबलवर आहे, हे शोधणं फिजिकली खूप अवघड जायचं. म्हणून मग सरांनी DGMS सिस्टीम आणली की डिजिटल मॅनेजमेंट म्हणजे डिजिटल जर्नी त्या फाईलचा कसा होतोय हे सगळं तिथे एका कम्प्युटर स्क्रीनवरून लक्षात यायचं. अशा बऱ्याच गोष्टी सांगता येतील, पण मला बेसिकली हे सांगायचं होतं की इनोव्हेटिव्ह आयडियाज येणं आणि ते इम्प्लिमेंट करणं हा एक महत्त्वाचा गुण मला दिसला. त्यासोबतच सरांना जेव्हा मी जेवढं ऑब्झर्व केलं त्याच्यामध्ये एक ही पण बाब अशी जाणवली की गुणग्राहकता अप्रतिम होती. म्हणजे एलोरा फेस्टिवल तुम्हाला माहीत असेलच की जागतिक दर्जाचा हा एलोरा फेस्टिवल अनेक वर्ष बंद पडलेला होता. सन 2012 सरांनी तो चालू केला पुन्हा एकदा. या एवढ्या मोठ्या लेवलच्या फेस्टिवलचं मॅनेजमेंट करण्यासाठी भरपूर साऱ्या टीम्स ठरवण्यात आलेल्या होत्या आणि ह्या टीमचं कोणीतरी लीडर असायला हवं म्हणून ऑफिसर्स नेमण्यात आलेले होते. आणि आम्ही सगळे ऑफिसर्स परस्परांमध्ये चर्चा करायचो की सरांनी एक्झॅक्टली जी आवड ज्याला आहे त्याच ऑफिसरला त्याच टीमचं काम कसं दिलंय. कदाचित अंडरस्टँडिंग अदर्स. येस, म्हणजे गुणग्राहकता जे मी म्हणते की कुणालाही न विचारता सुद्धा सरांनी त्यांच्या ऑब्झर्वेशनमधून व्यवस्थितरित्या बघितलं होतं की कोणतं काम कुणाला दिलं तर व्यवस्थित होईल. आणि आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे ना की आवडीचं जर काम मिळालं तर अगदी मन झोपून किंवा 100% इन्व्हॉल्वमेंटनी आपण काम करतोच. म्हणून तो एलोरा फेस्टिवल खूपच छान झाला. 100% इन्व्हॉल्वमेंटचा मी उल्लेख केला, त्याच्यावरून मला हे पण जस्ट सांगावंसं वाटतं की सर सुद्धा प्रत्येक याच्यामध्ये अगदी 100% इन्व्हॉल्वमेंट ठेवूनच काम करायचे. ज्या एलोरा फेस्टिवलचा मी उल्लेख करते त्याचाच मी पुन्हा उल्लेख करेन. मॉनिटरिंग कसं असायला हवं ऑफिसरचं किंवा ॲडमिनिस्ट्रेटरचं ते सुद्धा आपल्याला याच्यातून लक्षात येईल. एवढा मोठा मॉब म्हणजे ऑडियन्स येणार होता एवढ्या मोठ्या फेस्टिवलचं आस्वाद घेण्यासाठी आणि भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खुर्च्या लावण्यात आलेल्या होत्या प्रेक्षकांसाठी. तर सरांनी अक्षरशः वेगवेगळ्या कोपऱ्यातल्या खुर्च्यांवर बसून वेगवेगळ्या ठिकाणच्या खुर्च्यांवर बसून स्वतः ऑब्झर्व केलेलं मी स्वतः प्रत्यक्ष पाहिलं की व्ह्यू त्या ऑडियन्सला व्यवस्थित दिसतोय का डायसचा, का त्यानुसार खुर्चीची अरेंजमेंट आणखी कोणत्या पद्धतीनं चेंज करावी लागणार आहे. आणि मॉनिटरिंग जे मी म्हटलं एवढ्या सगळ्या कमिटीज केलेल्या होत्या तरी सुद्धा प्रत्येक कमिटीचा सर स्वतः इतका डिटेल आढावा घ्यायचे ना की ते कमिटीचं काम जणू काही त्यांनी स्वतःच केल्यासारखं ते वाटायचं. आणि त्याच्यासोबत आणखी कुणाल कुमार सरांचा तो एक गुण मी सांगणं आवश्यकच मला वाटतं. ते तसे तर स्वभावानं शांत होते, म्हणजे त्यांच्या टेन्युअरमध्ये ते कुणावर तरी चिडले किंवा ओरडले असं मी कधीच पाहिलं नाही. पण तरी सुद्धा त्यांचा दरारा मात्र ॲज अ कलेक्टर प्रचंड होता. म्हणजे ते शांत आहेत म्हणून कोणीतरी कामामध्ये लिथार्जी केली, निष्काळजीपणा केला असं कधीच होत नसे. आणि त्याचं मला यश म्हणजे याचं यश मला असं वाटतं की सरांचा पाठपुरावा करण्याचा जो स्वभाव होता, ऑफिसर्स असो कर्मचारी असो त्यांचा ते इतका पाठपुरावा करायचे की त्याच्याकडून ते काम करून घेईपर्यंत त्यांचा पाठपुरावा संपायचाच नाही. अशा काही क्वालिटीज स्टार जर बनायचं असेल वर्कप्लेसमध्ये तर आवश्यक आहेतच. अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणालात तसं कुणाल कुमार सरांच्या 4 ते 5 क्वालिटी, जसं तुम्ही म्हणालात त्यांच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेण्याची क्वालिटी होती, काहीतरी इनोव्हेट करण्याची क्वालिटी होती, सेल्फ कंट्रोल जसं तुम्ही म्हणालात की न चिडता ऑफिसमध्ये दरारा ठेवणे, अशा क्वालिटीज ह्याचा अर्थ गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि खूप छान तुम्ही एक्झाम्पल दिलं, डायरेक्टली कलेक्टरचंच एक्झाम्पल आज आम्हाला ऐकायला मिळतंय. फार छान, म्हणजे छान एक्सपिरियन्स आहे मॅम. पुढचा प्रश्न मॅम आपण घेऊया. आता कलेक्टर साहेबांबद्दल तर आपण ऐकलं, आता डेप्युटी कलेक्टर मॅम म्हणजे तुमच्याबद्दल मला थोडंसं ऐकायचं आहे की तुमच्यामध्ये पण अशा बऱ्याचशा क्वालिटीज आहेत. तुम्ही तुमचं ज्यावेळेस ब्रीफिंग सांगत होतात, हिस्ट्री सांगत होतात, त्यावेळेस तुम्ही बऱ्याचशा क्वालिटीज तुमच्या सांगितल्या, तुमच्या सरांबद्दल सांगितल्या. तर मॅम तेव्हाच्या मॅम तुम्ही जॉईन ॲज अ तहसीलदार मॅम आणि आत्ता तुम्ही डेप्युटी कलेक्टर आमच्यासोबत आहात. तर ह्या दोघींमधला डिफरन्स किंवा ह्या दोघींमध्ये काय असं तुम्हाला वाटतंय की काय इम्प्रूव्ह झालंय किंवा काय असं झालंय, त्याबद्दल थोडंसं सांगा. तुमच्या पर्सनॅलिटीचे तुमचे गुण. एक कॉर्पोरेटमध्ये जी टर्म वापरली जाते ना कायझनिंगची, मला वाटतं ते आपलं कायझनिंग प्रत्येकाचं चालू असतं. म्हणजे माझ्या कायझनिंगबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छिते की जेव्हा मी जॉईन झाले ॲज अ तहसीलदार म्हणून
आणि होतं कसं की बरेचदा आपण कशा रीतीने वागतो याचं ऑब्झर्वेशन आपण कितीही करत असलो ना तरी कधी कधी काही गोष्टी सुटून जातात. आणि त्या संदर्भातलंच मी हे सांगू इच्छिते उदाहरण, जेणेकरून आपल्यात इम्प्रूव्हमेंट कशी होऊ शकते हे पण लक्षात येऊ शकतं. मी जेव्हा तहसीलदार जॉईन झाले आणि नंतर माझं दुसरीकडे ट्रान्सफर झालं, मला सेंड ऑफ देण्यात आला. तर त्या सेंड ऑफमध्ये एका पेशकाराने इतकं छान काही गोष्टी सांगितल्या होत्या की बापरे, मी असं काही वागते हे माझ्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं. आणि तिथेच मला कुठेतरी संधी भेटली स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची. सेंड ऑफच्या वेळेस या पेशकाराने, जसं नेहमी सेंड ऑफच्या वेळेस तारीफच करावी लागते तशी तारीफ तर केलीच होती, पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी हे सांगितलं होतं की काही गोष्टी सांगाव्याच लागतात. आणि मग त्यानं अशा काही गोष्टी सांगितल्या. आमचं तेव्हा तहसील ऑफिस गोडाऊनमध्ये होतं आणि त्यानं असं सांगितलं की मॅडम, तुम्ही तुमच्या चेंबरमध्ये जेव्हा एखाद्याला फायर करायला सुरुवात करता ना, तर ऑफिसच्या शेवटच्या टोकापर्यंत तुमचा आवाज आणि प्रत्येक शब्द न शब्द अगदी क्लिअर कट ऐकू येत असतं, एवढा जोरात तुम्ही फायर करत असता. तुमची जेव्हा बेल वाजते तुमच्या चेंबरमधून, तेव्हा आम्हा सगळ्यांना घाम फुटतो की आता कुणाला आतमध्ये बोलवणं येईल आणि कुणावर सगळं फायरिंग होणार आहे, कुणाचा बँडबाजा वाजणार आहे. आणि ह्या सगळ्यामुळे आम्ही पण खूप स्ट्रेसमध्ये असतो, असं बरंच काही त्यानं सांगितलं. माझा आवाज एवढा मोठा होतो किंवा मी एवढी चिडते किंवा मला लोक एवढं घाबरतात हे माझ्या ध्यानीमनीसुद्धा नव्हतं, ते अगदी रुटीनमध्ये होऊन जात असे. आणि नंतर बोलताना त्यानं हे सुद्धा सांगितलं की या सगळ्या गोष्टी चालू असताना तुमचं वय आता खूप कमी आहे, त्याच्यामुळे फारसा तुम्हाला फरक जाणवणार नाही, पण असाच चिडखोरपणा किंवा इतक्या मोठ्यानं बोलणं, रागीटपणा जर कायम राहिला तर तब्येतीवर खूप वाईट परिणाम होतील. कारण जेव्हा तुम्ही चिडता तेव्हा तुमचा फक्त चेहराच नाही तर तुम्ही संपूर्ण लाल झालेले असता आणि कधी कधी तर एकदम तुमचं शिवरिंग पण होत असतं. हे काही तुमच्यासाठी फारसे योग्य नाही असं एक व्यक्ती म्हणून मला वाटतं. इथे मी अविनाश आणखी एक बाब सांगू इच्छिते. याच्या संदर्भात तर पुढे बोलेनच, पण माझं नेहमीच एक वाक्य असतं की बी अ गुड सजेशन बॉक्स. आपण चांगला सजेशन बॉक्स असलंच पाहिजे. म्हणजे जसं सजेशन बॉक्स सगळीकडे असतात त्याच्यामध्ये लोक सजेशन्स टाकतात आणि कोणत्या सजेशनवर इम्प्लिमेंट करायचं, कोणत्यावर नाही करायचं हे डिसिजन आपणच घ्यायचं. म्हणजे सगळेजण काहीतरी सांगतात म्हणून स्वतःला प्रत्येक वेळेस बदलत न्यायचं असं नाही, पण सजेशन ॲक्सेप्टच करायचे नाही हे चुकीचं ठरतं. म्हणजे जर तेव्हा मी असं म्हटलं असतं की अरे बाबा, तू पेशकार दर्जा खूप तसा कनिष्ठ आहे हायरार्कीमधला आणि तू मला काय शहाणपणाच्या गोष्टी शिकवतोस, असं जर म्हटलं असतं तर कदाचित मी बऱ्याच गोष्टी मिस केल्या असत्या. पण बी अ गुड सजेशन बॉक्स या माझ्या वाक्यामुळेच मी सगळं त्यांचं व्यवस्थित ऐकून घेतलं. फक्त ऐकलंच असं नाही तर त्याच्यावर पूर्णपणे विचार केला. त्यांचं म्हणणं मला पटलं आणि माझ्यामुळे कुणावर तरी स्ट्रेस यावा याचं मला फारच वाईट वाटलं. पण अर्थातच त्याच वेळेस मला हे माहीत होतं की ऑफिसर आहे, माझं कामच आहे सबऑर्डिनेट्सकडून काम करून घेण्याचं. म्हणून मग काय करायचं तर फक्त मी ॲडमिनिस्ट्रेशनची माझी पद्धत बदलली. म्हणजे आता अजिबात आवाजाची लेवल न वाढवता, माझा आवाज खराब न करून घेता, खूप व्यवस्थित शब्दांमध्ये सांगून सुद्धा मी कामं करून घेऊ शकते. म्हणजे अगदी नाठाळ लोकांनाही आवाज न चढवता वठणीवर कसं आणायचं हे स्किल मी स्वतःमध्ये डेव्हलप केलं. आणि अर्थातच जसं स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये म्हटलं जातं की पॉझिटिव्ह स्ट्रेस असतो, काही जण असे लोक असतात की त्यांचा स्ट्रेस तेवढा वाढल्याशिवाय ते काम करतच नाहीत. मग अशा लोकांवर मला आवाज वाढवावाही लागतो, पण त्याच्यामध्ये फरक आहे. अगोदर माझा जो आवाज वाढायचा तो बेंबीच्या देठापासून वाढायचा, आता जो आवाज वाढतो तो फक्त घशातून वाढतो. त्याच्यामुळे माझा बॅलन्स कायम असतो, मी विचारांच्याच फ्लोमध्ये असते. म्हणून जे रागाच्या भरामध्ये काही चुकीच्या गोष्टी होऊ शकतात त्या माझ्या सगळ्या टाळल्या जातात. ॲब्सोल्युटली मॅम, तुम्ही एक खूप छान उदाहरण दिलं की कसं एका लीडरने हा विचार न करता की आपल्याला कोण फीडबॅक देतं आहे तो फीडबॅक व्यवस्थितपणे घ्यायला पाहिजे. कारण मोस्ट ऑफ द टाईम आपण बघतो की फीडबॅक हा पॉझिटिव्ह फीडबॅक तर सगळेच घेतात, कौतुक कोणाचं केलं की सगळे घेतात, पण कोणी चुकीचा किंवा क्रिटिसिझमवाला फीडबॅक दिला तर लीडर्स मोस्टली घेऊ शकत नाहीत, त्याला पचवू शकत नाहीत. आणि ते एक्झाम्पल तुमच्याकडनं मला आता मिळालं. तुम्ही जसं म्हणलात की बी अ गुड सजेशन बॉक्स, तर सजेशन्स घेतल्याने किती फायदा होतो मॅम हे तुमच्याकडनं आत्ता मला ऐकायला मिळालं. तर मॅम, बऱ्याच वेळेस असं होत असेल की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये खूप टफ सिच्युएशन्स येतात. माझ्या वडिलांना मी बघितलेलं आहे की जसं तुम्ही सुरुवातीलाही म्हणालात की लोकसेवक आहात तुम्ही सगळे,
तर इथे लोकांचा संपर्क खूप येतो, व्हिजिटर्सचा खूप संपर्क येतो. तर बरेचसे असे टफ सिच्युएशन्स तुमच्या लाईफमध्ये असतील, दररोजही असतील. ह्या टफ सिच्युएशन्सला तुम्ही कसं हँडल करतात? ह्या टफ सिच्युएशनला एक्झॅक्टली तुम्ही काय करतात, त्याला कसं ओव्हरकम करतात? काही स्पेसिफिक किस्से जर आम्हाला सांगितले तर खूप छान होईल मॅम. ओके, या सेल्फ इम्प्रूव्हमेंटबद्दल मी जे बोलत होते तोच मुद्दा थोडासा पुढे नेते. आणि खरंच जर आपण टॅक्टफुली काही गोष्टी हँडल करायच्या ठरवल्या तर आवाजाची लेवल न वाढवता सुद्धा अपेक्षित परिणाम कसा साधता येऊ शकतो आणि टफ सिच्युएशन्स हँडल करता येऊ शकतात त्याच्याबद्दल मी सांगते. 1-2-3 उदाहरणं. असंच मध्यंतरी एक इलेक्शन होतं. इलेक्शनमध्ये आम्ही रिटर्निंग ऑफिसर असतो, म्हणजे त्या मतदारसंघाची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडण्याची जबाबदारी आमच्यावर असते. आणि तेव्हा असंच मी पोलिंग पार्टी, जे ॲक्च्युली पोलिंग बूथवर असतात आणि मतदारांकडून मतदान करवून घेतात, त्या सगळ्या पोलिंग पार्टीचं ट्रेनिंग मी घेत होते. जवळपास एक 500-600 किंवा 700च्या आसपास सगळा पोलिंग पार्टीचा मॉब माझ्यासमोर बसलेला होता. जे थेरॉटिकल ट्रेनिंग द्यायचं ते सगळंच्या सगळं ट्रेनिंग मी व्यवस्थित त्यांना दिलं. आणि नंतर EVM हँड्स ऑन हा एक आमच्याकडे प्रकार असतो, जेणेकरून पोलिंग बूथवर किंवा त्याच्याही अगोदर सिलिंग प्रोसेस करताना ही EVM कसं हँडल करायचं, पोलिंग बूथवर कसं हँडल करायचं, हे सगळं काही बघितलं जात असतं. आणि त्याच्यासाठी आम्ही प्रिसाइडिंग ऑफिसर, पोलिंग ऑफिसर आणि सगळ्याच पोलिंग ऑफिसरनी EVMचं हँड्स ऑन करावं, EVM मशीन प्रत्यक्ष वापरून बघावं, याच्याकडे आमचा पूर्ण कटाक्ष असतो. आणि तसं ट्रेनिंग त्यांनी हँड्स ऑन घेणं हे कंपल्सरी सुद्धा असतं. मग आमचं ते EVM हँड्स ऑन देण्यासाठी आमचे मास्टर ट्रेनर जे होते तर त्यांनी सुरुवात केली आणि लगेच माझ्या लक्षात आलं, हार्डली 1.5 ते 2 मिनिटांमध्ये हा माझा 600-700चा मॉब पसरायला लागला. कोणी पाणी पिण्याचं निमित्त करून, कोणी वॉशरूमला जाण्याचं निमित्त करून, कोणी फोन आलाय असं काहीतरी दाखवून. त्यांच्या हालचालींवरून मला ते जाणवत होतं मी स्टेजवर असताना. अशा परिस्थितीमध्ये या संदर्भात ही पण एक बाब अवश्य सांगते की जर पूर्वीचीच मी असले असते तर अतिशय फायर केलं असतं. पण मी जसं म्हणाले की स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करून आवाजाची लेवल न वाढवता अपेक्षित परिणाम साधणं आणि टफ सिच्युएशनसुद्धा टॅक्टफुली हँडल करणं. मग मी जस्ट माईक हातात घेतला मास्टर ट्रेनरच्या हातातून आणि फक्त एवढंच बोलले की 5 मिनिट तुम्ही सर्वजण आपापल्या जागेवर बसा, मला तुम्हाला एक महत्त्वाच्या काही 2-3 सूचना द्यायच्या राहिल्या, तेवढ्या सूचना मी देते आणि त्याच्यानंतर मग आपण, तुम्हाला जायचं असेल तर मी तुम्हाला जाण्याची परवानगी सुद्धा देते. आता ऑफिशियली हँड्स ऑन न घेता जाण्याची परवानगी मिळणार म्हटल्यानंतर सगळे लोक कदाचित खुश झाले. ताबडतोब पटापट जे थोडेफार दूर गेले होते ते पण तिथे येऊन बसले. आणि मग मी आमचं एक कायद्याचं पुस्तक, निवडणुकांसाठी जे वापरलं जातं ते पुस्तक हातामध्ये घेतलं आणि सांगितलं की 2-3 क्लॉजेस मी तुम्हाला सांगणं राहून गेले, ते क्लॉजेसची मी तुम्हाला आठवण करून देते. आणि ते क्लॉजेस वाचायला सुरुवात केली त्यांच्या कलमांसहित की आणि त्या सुरुवातीला हे पण सांगितलं की हे जे सगळं मगाचपासून ट्रेनिंग चालू आहे त्याचं व्हिडिओ शूटिंग ऑलरेडी चालू आहे. मी तुम्हाला हँड्स ऑन देणार होते त्याचंही व्हिडिओ शूटिंग झालेलं आहे आणि तुम्ही सगळेजण डिस्पर्स होत होता त्याचंही व्हिडिओ शूटिंग झालेलं आहे. म्हणजे आरो म्हणून मी माझी जबाबदारी पूर्णतः पार पाडली हे प्रूव्ह करायला माझ्याकडे शूटिंग आहे. पण पोलिंग पार्टी म्हणून तुम्ही नेमकं काय केलं हे पण त्या शूटिंगमध्ये दिसणार आहे. आणि मग मी क्लॉजेस वाचून दाखवायला सुरुवात केली की जर निवडणूक कामकाजामध्ये निष्काळजीपणा केला तर या तरतुदीनुसार इतक्या रुपयेपर्यंतचा दंड तुम्हाला होऊ शकतो, त्यासोबतच इतक्या महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास तुम्हाला होऊ शकतो किंवा या दोन्हीही शिक्षा ॲट अ टाइम इम्प्लिमेंट केल्या जाऊ शकतात. हे मी सांगेपर्यंत सगळा मॉब एकदम चिडीचूप झालेला होता. आणि पुढे मी आणखीन त्यांना सांगितलं की आणखी एक शेवटचा क्लॉज सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवते की जर आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल केला आणि तुमच्यापैकी कुणाला असं वाटत असेल की काय ही लेडी ऑफिसर आहे, हिच्यासमोर डोळ्यातून एक 4-5 थेंब काढले तर ही लगेच विरघळून जाईल आणि आपल्याला माफ करून टाकेल, FIR मागे घेईल, किंवा कदाचित तुम्ही असाही विचार करत असाल की तुम्ही पॉलिटिकल प्रेशर माझ्यावर कुठून तरी आणाल आणि ज्यामुळे मी FIR विड्रॉ करून घेईल, तर सो अँड सो क्लॉजनुसार एकदा FIR दाखल केल्यानंतर तो विड्रॉ करण्याचा अधिकार मला नाही. त्याच्यामुळे तो सुद्धा मुद्दा इथे संपून जातोय. एवढं मी बोलले, थोडासा पॉज घेतला आणि त्यांना सांगितलं की आता मी EVM हँड्स ऑन सुरू करते आहे, तुमचं डिसिजन तुम्ही घ्यायचंय कारण शूटिंगमध्ये सगळं रेकॉर्ड होत आहे. पिन ड्रॉप सायलेन्समध्ये पुढचं सगळंच्या सगळं माझं EVM हँड्स ऑन पार पाडलं.
आणि आत्ताचाच पुन्हा इलेक्शनचाच एक किस्सा सांगावासा वाटतो. इलेक्शनचा मी किस्से का सांगते हे पण मी एकदा सांगते, कारण इलेक्शनमध्ये इतक्या व्हरायटी ऑफ पीपलना आणि इतक्या मोठ्या मॉबना आम्हाला टॅकल करावं लागतं की खरोखर ॲडमिनिस्ट्रेटरचा कस तिथे लागत असतो आमचा. रिसेंट जे 2019मध्ये लोकसभेचं इलेक्शन झालं त्याची मी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी होते, कारण लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी महोदय स्वतः असतात. मग त्या मतदारसंघाची जबाबदारी आमच्यावरच असते. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की 2019च्या लोकसभेमध्ये सगळीकडे पहिल्यांदा व्हीव्हीपॅट वापरण्यात आले. अगोदर फक्त प्रायोगिक तत्वावर वापरण्यात आलेले होते. मग व्हीव्हीपॅट हे एक नवीन ॲड झालेलं होतं. प्लस ह्या तिन्हीचं जॉईनिंग कसं करायचं, CU, BU, व्हीव्हीपॅट हे सगळं बघायचं होतं. त्यानंतर पोलिंग बूथवर हे सगळं EVM पाठवण्याच्या अगोदर आम्हाला त्याची सिलिंग प्रोसेस करावी लागत असते. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मास्टर ट्रेनर हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. हे सगळे मास्टर ट्रेनर जे असतात ना, तर ते खूप चांगले वेल एज्युकेटेड इंजिनियर्स असतात. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम्स गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधले आम्ही घेतलेले असतात, आणि जर कमी पडले तर मग आम्ही खाजगी कॉलेजमधले सुद्धा इंजिनियर्स घेतो. या लोकसभा इलेक्शनच्या वेळेस माझ्या लक्षात असं येत होतं की हे मास्टर ट्रेनर स्वतःच त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत. व्हीव्हीपॅट कसं हँडल करायचं हे पण त्यांना माहीत नाहीये, आणि बऱ्याच काही अडचणी त्याच्यात येऊ शकणार आहेत. मी त्यांना प्रत्यक्षपणे 5-6 वेळेस सांगितलं की तुम्ही आता स्वतः हे ट्रेनिंग घेतलं पाहिजे, कारण तुम्हाला प्रिसाइडिंग ऑफिसर्सना आणि बाकीच्या सगळ्यांना ट्रेनिंग द्यायचं आहे. पण मला रिपोर्ट येत गेले की अजूनही मास्टर ट्रेनर्स तेवढे सिरियस नाही आहेत, आणि ते स्वतःही ट्रेनिंग घेत नाहीत. त्यांना स्वतःला सुद्धा फारसं तेवढं माहीत नाहीये. मग यावेळेस सुद्धा मी खूप फायर करू शकले असते, पण अशा फायरिंगमुळे होतं काय माहितीये का, म्हणजे आपल्या ऑडियन्सला, वाचकांना मी ते पण सांगू इच्छिते की फायरिंगमुळे शॉर्ट टर्म मध्ये कदाचित आपल्याला खूप चांगले बेनिफिट्स दिसतात, खूप इम्पॉर्टंट बोललात. पण लॉंग टर्म मध्ये खूप मोठे वाईट परिणाम होतात. प्लस बरेच जण ज्यांची मॅच्युरिटी नसते ना, ते पर्सनल आपले दुश्मन होऊन जातात. म्हणजे पदावरची व्यक्ती बोलते आहे हे त्यांच्या डोक्यात नसतं, तर ही व्यक्ती बोलते आहे असं काहीतरी त्यांना वाटतं. नाते खराब होऊन जातात. रिलेशन्स पूर्णतः स्पॉइल होऊन जातात. मग अशा परिस्थितीमध्ये तिथे सुद्धा मी काय केलं, माझ्या सगळ्या लोकांना मी व्यवस्थित तयार राहायला सांगितलं. CU, BU, व्हीव्हीपॅट ही सगळे तयार ठेवायला सांगितले. सिलिंगचं मटेरियल तयार ठेवायला सांगितलं. सगळ्या मास्टर ट्रेनर्सना मीटिंगसाठी म्हणून बोलावलं, आणि ते आल्यानंतर अचानक एकेकाला मी उठवायला सुरुवात केली आणि सांगायला सुरुवात केली की तुम्ही मला CU सील करून दाखवा, तुम्ही मला BU सील करून दाखवा, तुम्ही मला व्हीव्हीपॅट सील करून दाखवा, तुम्ही मला आता ह्या तिन्ही गोष्टी कशा परस्परांना जोडायच्या आहेत आणि कोणती गोष्ट कुठे ठेवायची आहे हे सगळं करून दाखवा. आणि हे अशा रीतीनं सडन त्यांना सांगण्यात आल्यामुळे त्यांची भंबेरी उडाली. आणि मग त्यांच्या इतक्या सगळ्या चुका झाल्यानंतर त्यांच्याही लक्षात आलं, आणि मी पण शांतपणानं सांगितलं की आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी का पर्सुएशन करत होते की तुम्ही स्वतः व्यवस्थितरित्या ट्रेन होणं गरजेचं आहे म्हणून. मास्टर ट्रेनरनाच जर यातलं माहीत नसेल तर तुम्ही प्रिसाइडिंग ऑफिसर, पोलिंग ऑफिसर यांना काय सांगणार आहात. तुम्ही किती खोल पाण्यात आहात हे तुम्हाला आता कळालेलं जर असेल तर या क्षणापासून तुम्ही आता स्वतःला ट्रेनिंग द्यायला सुरुवात करा. आणि अतिशय शांत वातावरणामध्ये मग त्यांनी खरोखरच ट्रेनिंग घेतली. इथे आणखी एक मुद्दा मी हा सुद्धा सांगू इच्छिते की बरेचदा काय होतं, म्हणजे बऱ्याच ॲडमिनिस्ट्रेटर्सनाही मी पाहिलं, कॉर्पोरेट सेक्टरमधल्या काही लोकांना पाहिलं की आपल्या सबऑर्डिनेट्सना सक्षम करणं याबद्दल त्यांची इच्छा नसते अजिबात. म्हणजे हे यांना जर मी सक्षम केलं तर ते माझ्या डोक्याच्या वर जातील किंवा कदाचित माझं महत्त्व कमी होईल असं त्यांना का वाटतं माहीत नाही. खरं तर जगामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी आणि इतके सगळे डायमेन्शन्स असतात की आपल्या क्षेत्रामध्ये आपण कधी पण हायएस्ट लेवलवर नेहमीच जाऊ शकतो. म्हणून मग तिथे मी काय केलं की तिथले 4-5 मास्टर ट्रेनर जे खरोखर वेल क्वालिफाईड आहेत आणि खरंच मास्टर ट्रेनर आहेत हे मला माहीत होतं, आणि त्यांनी ते सगळं व्यवस्थित ऑपरेट पण केलेलं होतं. त्यांना मी सांगितलं की तुम्हीच आता तुमच्या ह्या सहकाऱ्यांना चूज करा, तुम्ही तुमच्या ग्रुपचे टीम लीडर असणार आहात, आणि तुमच्या ग्रुपमधल्या जर कुणाला EVM हँड्स ऑन व्यवस्थित नाही आलं, मी अशी सडन तुमची परीक्षा घेतल्यानंतर तर जबाबदारी तुमच्यावर असणार आहे.
आणि मग ह्या 4-5 जणांना तशी लिडरशिप दिल्यानंतर त्यांनी आपापल्या ग्रुपची जबाबदारी पूर्णतः घेतली. आणि खरंच सांगते की ह्या माझ्या सगळ्या मास्टर ट्रेनर्सनी काम इतकं छान केलं की प्रत्यक्ष इलेक्शनमध्ये आम्हाला कुठेच काही प्रॉब्लेम आला नाही. अशा रीतीनं टफ सिच्युएशन टॅक्टफुली हँडल करता येऊ शकतातच. अच्छा, टफ सिच्युएशन्समध्ये 2 क्वालिटी मॅम तुम्ही सांगितलं, एक तर अंडरस्टँडिंग अदर्स आणि डेव्हलपिंग अदर्स. Yes. दुसऱ्यांना डेव्हलप करण्याची पण आपली इच्छाशक्ती असली पाहिजे. अशी एखादी स्पेसिफिक सिच्युएशन तुम्ही मला सांगू शकता का, एक टफ सिच्युएशन सांगू शकता का की जिथे ॲव्हरेज लीडर्स भांबावून जातात आणि स्टार लीडर्स जे असतात ते तिथे प्रॉपरली त्याला टॅकल करतात, असं काही स्पेसिफिक किस्सा? येस अविनाश, मी अगदी तुम्हाला असा किस्सा सांगूच शकते आणि खूप अभिमानानं सांगू शकते की आमचे रेव्हेन्यूतले अधिकारी अशा टफ सिच्युएशन टॅकल करण्यासाठी खूप एक्सपर्ट बनलेले असतात. अच्छा, म्हणजे आपण म्हणतो ना की पाण्यात पडल्यावर पोहणं आपोआप येतच. आणि आमच्याकडे तर काय असतं माहिती आहे का की कोणत्या क्षणी कोणती सिच्युएशन उद्भवेल काहीच सांगता येत नाही. बरोबर. म्हणून तर या अनुषंगानेच मी आणखी 1-2 बाबी सांगू इच्छिते. स्टार जर बनायचं असेल आपल्या वर्क प्लेसवर तर आपण फ्लेक्झिबल असणं म्हणजे फिजिकली तर असणं आवश्यकच आहे ते व्यक्ती म्हणून, पण मानसिक भावनिक दृष्ट्या सुद्धा फ्लेक्झिबिलिटी आपल्यामध्ये असणं खूप आवश्यक आहे. बरं, म्हणजे आमच्या कोणत्याही रेव्हेन्यू ऑफिसरशी तुम्ही बोलाल ना तर त्यांच्याकडून तुम्हाला हेच ऐकायला मिळेल की आम्ही सकाळी जरी डोक्यात काही प्लॅन घेऊन गेलो की आज दिवसभरात आपण ही कामं करूया, प्रत्यक्ष ऑफिसमध्ये गेलो आम्ही की काहीतरी वेगळंच उद्भवलेलं असतं. अशा वेळेस जर फ्लेक्झिबल माइंड नसेल ना तर प्रॉब्लेम येऊ शकतो की ओ माझं सगळं प्लॅनिंग कोलॅप्स झालं, ह्याच्यामुळेच लोक अडकून जाऊ शकतात. पण आता आम्हाला सवय झालेली असते, त्याच्यामुळे ताबडतोब आपलं प्लॅनिंग बाजूला ठेवून आलेली सिच्युएशन हँडल करणं याच्यात आमचे लोक एक्सपर्ट झालेले असतातच. म्हणूनच असं एखादं स्पेसिफिक नाव घेऊन मी तुम्हाला उदाहरण देणार नाही, तर रेव्हेन्यू ऑफिसर म्हणून अगदी प्राऊडली उदाहरण देईन. पर्टिक्युलरली जे फील्डवर काम करतात आमचे तहसीलदार्स, आमचे SDOs, त्यांना तर ह्या सिच्युएशन्स नेहमीच हँडल कराव्या लागतात. म्हणजे एक सिच्युएशन उदाहरणासाठी देते की ज्यांनी तहसीलदारशिप आणि SDOशिप केली ना लाईफ टाईममध्ये एकदा तरी हा प्रसंग त्यांच्यावर आलेलाच असणार आहे. आणि मला खात्री आहे की तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं त्यांनी ते सॉल्वसुद्धा केलेला असणार आहे तो प्रॉब्लेम. बरेचदा होतं काय की गावामध्ये स्मशानभूमीची मागणी करण्यात आलेली असते, पण अशा काही घटना असतात किंवा असे काही कायदे किंवा बाकीच्या काही गोष्टी असतात की समहाऊ ताबडतोब ती स्मशानभूमी मंजूर करणं आम्हाला शक्य होत नाही. आणि मग एखाद्या वेळेस लोकांचा एवढा मोठा उद्रेक होऊन जातो की गावात जर कोणी मयत झालं तर हे लोक सरळ ते प्रेत उचलतात आणि ऑफिसमध्ये आणून ठेवतात. बापरे. आणि म्हणतात आता ह्याचं तुम्ही काय करायचं ते करा, कारण आम्ही स्मशानभूमीची मागणी करतोय, तुम्ही आम्हाला प्रोव्हाइड करत नाही. ग्रामस्थांचं म्हणणं सुद्धा तेवढंच रास्त असतं. प्रेताची विटंबना अजिबात होऊ न देणं हे भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि त्यासोबतच ऑफिसर म्हणून ती सिच्युएशन टॅकल करता येणं व्यवस्थितरित्या हेही तेवढंच महत्त्वाचं असतं. पण हे आमचे रेव्हेन्यू ऑफिसर्स इतक्या व्यवस्थितरित्या अशा सिच्युएशन्स टॅकल करतात ना, आणि नंतरसुद्धा अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये याच्यासाठीही प्रयत्न अगदी वॉर फुटेजवर केले जातात. म्हणजे मला यातून हे सांगावंसं वाटतं की कोणत्याही पद्धतीनं जर प्रॉब्लेम आला तर आपण तो सॉल्व्ह करू शकतो. हा कॉन्फिडन्स ह्या स्टारच्या मनात असलाच पाहिजे. कॉन्फिडन्स असणं Yes, फार इम्पॉर्टंट आहे. अगदी. टफ सिच्युएशन्स बद्दल तर तुम्ही बरंच सांगितलं. मला विचारायचं आहे की ऑफिस पॉलिटिक्स पण एक टफ सिच्युएशन आहे. येस. ऑफिसमध्ये कॉर्पोरेट्समध्ये आम्ही खूप ऐकतो, ट्रेंडिंग वर्ड आहे की ऑफिसमध्ये पॉलिटिक्स होतं. गव्हर्नमेंटमध्ये ऑफिस पॉलिटिक्सबद्दलचे काही आम्हाला उदाहरणं आणि काही गोष्टी आम्हाला सांगा. ऑफिस पॉलिटिक्सबद्दल खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही अविनाश. आणि मला असं वाटतं की कॉर्पोरेट सेक्टर, गव्हर्नमेंट सेक्टर असा भेदभाव तिथे नाही आहे. व्यक्ती म्हणून हे इंटरनल पॉलिटिक्स कदाचित होतंच. अच्छा. म्हणजे माझ्याही बाबतीमध्ये जेव्हा एक तो प्रसंग तसा घडला आणि माझ्या लक्षात आलं की त्यांच्या स्वतःच्या इगोमुळे किंवा इंटरनल पॉलिटिक्समुळे मला कुठेतरी डावलण्यात येत आहे, तेव्हा मी पण खूप हर्ट झाले होते. पण नंतर असं लक्षात आलं जेव्हा मी काही सायंटिस्टवरचे पुस्तकं वाचले. सायंटिस्ट हा आपल्यासाठी अतिशय बुद्धिवादी मनुष्य ना, बरोबर. आणि पूर्णतः तो त्याच्या संशोधनावर फोकस्ड असणारा, पण तरी सुद्धा
त्यांच्यामध्येही खूप पॉलिटिक्स चालायचं. इव्हन संशोधनांची पळवापळवी सुद्धा चालायची. बापरे. हे पण मी ऑब्झर्व केलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे व्यक्ती म्हणून सगळीकडे घडणार आहे आणि माझ्या बाबतीमध्ये असं घडू नये असं म्हणणं म्हणजे काय, की सिंहाला म्हणणं की अरे बाबा मी उपवास केलेला आहे आज त्याच्यामुळे तू मला खाऊ नकोस, किंवा मी शाकाहारी आहे त्याच्यामुळे तू मला खाऊ नकोस, असं म्हणण्यासारखं ते होतं. ते उदाहरण जर द्यायचं असेल ना तर आता 2019च्या इलेक्शनपासून आपण सखीबूथ सगळ्यांनीच पाहिले. पण त्याच्यापूर्वी म्हणजे आता सखीबूथ इलेक्शन कमिशननंच आणल्यामुळे आता सगळ्यांचंच ते जिल्हा प्रशासनाचंच ते एक उद्दिष्ट ठरलेलं असतं की असे काही सखीबूथ स्थापन करणं आणि त्यांची पूर्णतः काळजी घेणं. पण त्याच्या अगोदर 2017मध्ये मी हा प्रयोग ऑलरेडी केलेला होता. म्हणजे तो कदाचित निवडणूक इतिहासातला पहिला प्रयोग म्हणायला हरकत नाही. गोव्यात वगैरे कुठे झाले होते पण त्याही पेक्षा हा वेगळा होता. कशा अर्थानं ते पण मी सांगेन. म्हणजे पूर्णपणे पोलिंग पार्टी तर महिलांची होती, सेक्युरिटी महिलांची होती, अगदी BLO पासून तर DEO पर्यंत सगळ्याच महिला होत्या. आणि विशेषत्वानं जे मी म्हटलं ना की वेगळा होता हा प्रयोग, की तिथल्या सगळ्या ज्या पोलिंग एजंट होत्या त्या पण महिला होत्या आणि कॅन्डिडेट ज्या होत्या त्याही सगळ्या महिला होत्या. आणि अशा इलेक्शनमध्ये काहीतरी नवीन करणं हे खूप रिस्की असतं हा अविनाश. कारण इलेक्शनमध्ये किंचितही झालेली चूक माफ केली जातच नाही. आणि जर दुर्दैवानं सामाजिक मानसिकता सुद्धा मला तुम्हाला सांगावीच लागेल की जिथे सगळे जेंट्स आहेत तिथलं जर एखादं EVM बंद पडलं असतं तर लोकांनी सुद्धा एवढंच म्हटलं असतं की अमुक तमुक एका बूथवरचं EVM बंद पडलं. आणि ते टेक्निकल प्रॉब्लेम येत असतात. आमची सगळी यंत्रणा त्यासाठी सुद्धा रेडी असते. पण जिथे मी सगळ्या महिला दिल्या होत्या तिथलं जर EVM बंद पडलं असतं, त्यात जर टेक्निकल प्रॉब्लेम आला असता तर आपली सामाजिक मानसिकता अशी आहे की सगळे संसदीय शब्द हे लोक विसरून गेले असते आणि ह्या बाईनं त्या बायकांना हाताशी धरून काहीतरी केलं आणि गोंधळ झाला असं सरळ त्यांनी म्हणायला सुरुवात केली असती. रिस्क खूप मोठी होती. पण रिस्क मोठी असते म्हणून तर अचिव्हमेंट सुद्धा तेवढी मोठी असते. तर हा मी प्रयोग केला. सगळ्या चॅनल्सनी त्यांना खूप वाईड पब्लिसिटी दिली. त्यापासून प्रेरणा घेऊन नंतरच्या टप्प्यात जे इलेक्शन्स झाले जिल्हा परिषदचे तर त्याच्यामध्ये सुद्धा अनेकांनी असे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं झालं खरं, पण आम्ही इथे असा प्रयोग केला म्हणून जे मी सगळं माझा रिपोर्ट तयार केला होता आणि इलेक्शन कमिशनला पाठवला जावा ही माझं एक्सपेक्टेशन होतं की असं काहीतरी तुमच्या एका आरोनी केलं आहे. त्यांच्यासाठी पण ती अभिमानास्पद गोष्ट आहे. पण दुर्दैवानं तिथे इंटरनल पॉलिटिक्स आडवं आलं. आम्हाला थ्रू प्रॉपर चॅनलच जावं लागतं. डायरेक्टली इलेक्शन कमिशनशी काही कम्युनिकेशन करता येत नाही आणि ह्या सगळ्यामुळे आमचा रिपोर्ट पुढे पाठवण्यातच आला नाही. हे सगळे इंटरनल पॉलिटिक्समुळे असं झाल्यानंतर मला फार वाईट वाटलं. पण मग तेही मी ठीक आहे लक्षात असं आलं की जर आपल्याला स्टार व्हायचं असेल किंवा जर आपल्याला आपलं करिअर फार व्यवस्थित न्यायचं असेल तर या लोकांनी माझ्याशी इंटरनल पॉलिटिक्स करू नये अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. तर त्याला ओव्हरकम कसं करायचं, पॉलिटिक्स होणारच आहे. आणि जर ते आपल्यापेक्षा वरिष्ठ असतील तर त्यांच्या समोर आपली स्ट्रेंथ सबऑर्डिनेट म्हणून कमीच पडणार आहे. मग अशा वेळेस त्या व्यक्तींना पूर्णतः निग्लेक्ट कसं करायचं हे सुद्धा आपण शिकलं पाहिजे. निग्लेक्ट करणे. येस. आणि मग त्या क्वालिटी स्वतःमध्ये नॅचरली डेव्हलप होत असतात. सो इंटरनल पॉलिटिक्स होणारच आहे, त्याच्याबद्दल चिंता करायची नाही. त्यावर मार्ग कसा काढता येईल किंवा त्यांना आणखी जसं जुडोमध्ये पण म्हटलं जातं की कोणीतरी अटॅक केला की त्याला काउंटर अटॅक कसा देता येईल ते आपण स्वतःमध्ये डेव्हलप केलं पाहिजे. ॲब्सोल्युटली मॅम. खूप डिफिकल्ट टॉपिकला तुम्ही खूप इझी करून सांगितलं की कसं निग्लेक्ट करायचं ऑफिस पॉलिटिक्सला आणि कसं इझी गोईंगमध्ये आपण पुढे जायचं जर स्टार व्हायचं असेल आपल्याला तर. मॅम थोडासा वेगळा प्रश्न तुम्हाला विचारतो. आता तुम्ही ह्या लेवलला आहात, आत्ता मात्र तुम्ही खूप कॉन्फिडंट वाटतात. तुम्ही ऑथर आहात, तुम्ही ॲक्टर आहात, तुम्ही रायटर आहात, म्हणजे तुम्ही बरंच काही करतात. तुम्ही वर्सटाईल पर्सनॅलिटी आहात. आज खूप कॉन्फिडंट म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो आणि इन्स्पायर होतो. पण असा कुठला काळ होता की जेव्हा तुम्हाला पण इन्फेरियर वाटायचं, तुमच्यामध्ये पण लॅक ऑफ कॉन्फिडन्स होता? असे काही किस्से आम्हाला सांगा जेणेकरून जे मुलं किंवा मुली तुम्हाला बघत आहेत ते त्यातनं काही लेसन्स घेऊ शकतील. विनाश, एक उदाहरण मी अवश्य देऊ इच्छिते. बरेचदा काय होतं, इन्फेरिटी कॉम्प्लेक्स समजण्यामध्ये सुद्धा आपली गल्लत होते आणि काही गोष्टींना आपण इन्फेरिटी कॉम्प्लेक्स आपला समजलो म्हणून आपलं कदाचित आयुष्यभराचं नुकसानही होऊन जातं. त्या संदर्भातलं उदाहरण देते.
जसं मी अगोदर सांगितलं होतं, माझं सगळं शालेय शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळांमधून झालं आणि वडील स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये होते. प्रत्येक वेळेस त्यांची तालुका प्लेसला बदली व्हायची आणि तालुका प्लेसमधूनच माझं सगळं शिक्षण झालं. माझं ज्युनियर कॉलेज आणि फर्स्ट इयर अंबडमध्ये झालं, जालना जिल्ह्यातलं अंबड. हां, आणि जालना जिल्हा अगोदरच तसा मागास समजला जातो. आणि माझं फर्स्ट इयर कधी झालं 93ला, कारण 95ला तर माझं ग्रॅज्युएशन झालं. काळाचे संदर्भ महत्त्वाचे असतात म्हणून मी पर्टिक्युलरली इसवी सनचा उल्लेख करते. 1993ला म्हणजे 92-93च्या दरम्यान मी फर्स्ट इयरला असताना माझ्या वडिलांनी डिसिजन घ्यायला सुरुवात केली. म्हणजे विचार त्यांचा चालू होता की आता आपण कुठेतरी सेटल झालं पाहिजे मुलांच्या शिक्षणासाठी. बदलीच्या गावी मी एकटा फिरत जाईन आणि फॅमिली आपण औरंगाबादला ठेवूया. वडिलांनी जेव्हा हा विचार बोलून दाखवला ना अविनाश, अगदी खरं मनातलं सांगते, म्हणजे देवाजवळ मी कित्येकदा प्रार्थना केलेली असेल की देवा माझ्या वडिलांना सद्बुद्धी दे. सद्बुद्धी कोणती दे, तर औरंगाबादमध्ये न जाण्याची आणि इथेच अंबडला राहण्याची. असं कशामुळे मला वाटत होतं ते सुद्धा मी सांगते. सगळ्या तालुका प्लेसला माझं शिक्षण झालेलं आणि जरी मी प्रत्येक वादविवाद स्पर्धेमध्ये शील्ड मिळवत असे, वक्तृत्व स्पर्धेमध्ये किंवा गॅदरिंगच्या अभिनयांच्या स्पर्धेमध्ये पहिला नंबर नेहमीच माझा जरी असला ना, तरी सुद्धा औरंगाबाद या शहराबद्दल माझ्या मनात खूप भीती होती. का? कारण 1993च्या दरम्यान औरंगाबाद शहराचं नाव कसं घेतलं जायचं माहीत आहे? द फास्टेस्ट ग्रोईंग सिटी इन द एशियन कंटिनेंट. बापरे, म्हणजे आशिया खंडातली फास्टेस्ट ग्रोईंग सिटी औरंगाबाद. आणि तिथे आपल्यासारखं ध्यान जाणार आहे. ध्यान हा शब्द मुद्दामच मी वापरला की तिथे आपल्यासारखं ध्यान जाणार आहे, जे तालुका प्लेसमधूनच फिरलंय, जिल्हा कधी बघितला नाही आणि अचानक एवढ्या मोठ्या औरंगाबादमध्ये जायचं. तर कुठेतरी इन्फिरिटी कॉम्प्लेक्स हा निर्माण झाला होता की माझ्यासारखी एक खेड्यातून किंवा तालुका, अगदी छोट्या छोट्या तालुक्यांमधून आलेली मुलगी औरंगाबाद सारख्या शहरात मॅच होऊ शकेल का? आणि दुर्दैवानं माझ्या वडिलांना मला जशी सद्बुद्धी अपेक्षित होती तशी काही सद्बुद्धी झाली नाही आणि त्यांनी औरंगाबादला शिफ्ट होण्याचं डिसिजन घेतलं आणि सेकंड इयरला मी औरंगाबादला आले सुद्धा. इथे कॉलेजमध्ये आल्यावर औरंगाबादचं वातावरण अगोदरच तर डोक्यामध्ये ते की बापरे, हे फार मोठं शहर आहे आणि आपण कदाचित मॅच होऊ शकणार नाही. हा इन्फिरिटी कॉम्प्लेक्स कुठेतरी. त्याच्यासोबतच बाकीच्या मी मुलींकडे जेव्हा बघायची ना, तेव्हा ना अविनाश, केस कापण्याची फॅशन अगदी नवी आलेली होती. आणि माझे केस तुम्हाला आता असे दिसत आहेत, पण तेव्हा खूप लांब केस होते आणि खूप लांब केस असल्यामुळे मला ते आवरले जायचे नाही. तर आई कॉलेजमध्ये मी जाताना छान तेल लावून चापून चोपून 2 वेण्या घालून मस्तपैकी इथे बांधून रिबिननी छान बांधून द्यायची आणि असं 2 वेण्या घातलेलं रिबिनमधलं माझं ध्यान कॉलेजमध्ये जायचं, जेव्हा बाकीच्या मुली खूप छान मॉडर्न हेअरकटमध्ये असायच्या. आणि त्याच्यासोबतच दुसरा आणखी एक मुद्दा बघा, म्हणजे अविनाश, मला हे सांगू इच्छिते मी की जर आपल्यामध्ये इन्फिरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झाला असेल ना, तर आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टी किंवा प्रत्येक गोष्ट आपल्याला इन्फेरियर आणखीन करायला लागते. आणि मग त्यावेळेस मला हे पण जाणवलं की काही मुलींना, तेव्हा 4 व्हीलर तर ॲब्सोल्युटली नव्हत्याच, पण काही मुलींना त्यांच्या घरचं कोणीतरी 2 व्हीलरवर सोडायला यायचं आणि मी कशी जायची? मी सायकलवर जायची. बरं, सायकल तरी कोणती? माझ्या अनेक मैत्रिणीसुद्धा सायकलवर यायच्या, आमचा ग्रुप सायकलवरच जायचा. पण त्यांच्या अशा छोट्या छोट्या छान सायकली असायच्या आणि आम्ही जिथून सायकल घेतली ना, त्या सायकलवाल्यानं माझ्या वडिलांना सांगितलं होतं की हिची उंची वाढतच राहणार आहे, मग पुन्हा गुडघे त्या सायकलच्या हँडलला लागतात, त्याच्यामुळे तुम्ही मोठी सायकल घ्या. म्हणून सगळ्यात उंच जी सायकल होती ती मी घेतलेली होती. मग ह्या सगळ्या मुलींसोबत एवढ्या उंच सायकलवरून, त्यात मुलींपेक्षाही माझी उंची जास्त, आणि मग ते सगळंच मला इतकं ऑड वाटायचं ना. मग अर्थात एक गोष्ट तर एवढी चांगली आहे, ही पण मी तुम्हाला आणखी सांगू इच्छिते अविनाश, की मनाचे कप्पे करता येणं फार महत्वाचं आहे. बरं, तुम्ही मगाशी म्हणालात मला. येस, अगदी. आणि सुदैवानं मला लहानपणापासून असे सेपरेट कप्पे करणं आणि त्याचं लॉकिंग अनलॉकिंग करणं फार व्यवस्थित जमतं. त्याच्यामुळे व्हायचं काय की जरी औरंगाबाद शहरात मी आलेली असले, जरी शहराबद्दल माझ्या मनात कुठेतरी कॉम्प्लेक्स असला, तरी सुद्धा माझं डिबेटिंग मी सोडलं नव्हतं, माझ्या वक्तृत्व स्पर्धा मी सोडल्या नव्हत्या, गॅदरिंग मी सोडलेलं नव्हतं. आणि इथे आल्यानंतर सुद्धा पहिलं पारितोषिक मलाच मिळायचं. पण जसं मी कप्प्यांचा उल्लेख केला ना, जोपर्यंत ह्या वादविवाद स्पर्धेमध्ये किंवा वक्तृत्व स्पर्धांमध्ये माझा नंबर येत नाही बोलण्यासाठीचा, तोपर्यंत माझं कॉन्सन्ट्रेशन माझ्या शब्दांवर किंवा माझ्या स्पीचवरच असायचं. पण एकदा का माझं बोलून झालं
की माझी नजर अवतीभोवती फिरायची आणि मग लक्षात यायचं की ह्या सगळ्या मुली किती छान दिसत आहेत, किती छान मॉडर्न लुकमध्ये आहेत. आणि तेव्हा काय मला फक्त दिवाळीला आणि वाढदिवसाला असे 2 ड्रेस घेतले जायचे आणि त्याच्यामुळे तेच व्यवस्थितरित्या वापरायचे वगैरे असं असायचं. तर मग आपला ड्रेस पण फारसा चांगला नाही, त्यांचे ड्रेसेस किती छान आहेत, त्यांचे हेअरकट्स किती छान आहेत, एकंदरीत त्या मॉडर्न आणि मी अगदी खेडवळ असं मला काहीतरी ते वाटायला लागायचं. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की माझे केस मी कापलेच पाहिजे, म्हणजे मी ह्या सगळ्या मुलींमध्ये मॅच होऊ शकेन असं मला कुठेतरी वाटलं. आणि तेव्हाचा पुन्हा मी एकदा काळाचा संदर्भ देते अविनाश. 1993 म्हणजे 93-94च्या सुमारास आम्ही औरंगाबादला आलो आणि तो काळ असा होता की 7च्या आत घरात हे अगदी मुलींसाठी पर्टिक्युलरली पाळलंच जायचं. इतकंच नाही तर कोणतीही गोष्ट करायची असेल तर वडिलांना विचारून करावी लागायची. मैत्रिणीकडे जायचं असेल तर कोणत्या मैत्रिणीकडे चालली, किती वाजता ही परत येणार आहेस, तिथे काय करणार आहे, ते सगळं 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 सांगावं लागायचं. आणि त्या परिस्थितीत मला जेव्हा केस कापण्याचा विचार आला, वडिलांची परवानगी घेणं आवश्यक होतं. आणि वडिलांना जेव्हा मी विचारलं की मला केस कापायचे आहेत, हे बाकीचं काही त्यांना सांगितलं नाही, फक्त मला माझ्या मैत्रिणीसारखे केस कापायचे एवढं सांगितलं. आणि तेव्हा ना म्हणजे आता गंमत वाटेल तुम्हाला किंवा आता फार काळ बदलला आहे, पण तेव्हा ना मुलीचं लग्न ठरण्याचे 2 मेन क्रायटेरिया होते. एक तर रंग गोरा असला पाहिजे आणि केस लांब असले पाहिजे. येस, तो लग्नाचा मोठा मेन क्रायटेरिया होता. आणि त्याच्यामुळे तो लग्नाचा क्रायटेरिया असल्यामुळे वडील अजिबात परवानगी द्यायला तयार नव्हते. वडिलांनी स्पष्ट सांगितलं, तू एकदा तुझ्या नवऱ्याच्या घरी गेलीस की मग त्याच्या परवानगीनं, परवानगीच हा शब्द तेव्हा वापरला जायचा, त्याच्या परवानगीनं तुला जे हवं ते तू करू शकतेस. आणि मी आपली सारखी वडिलांच्या मागे लागायची आणि वडिलांचं ते उत्तर ठरलेलं असायचं. शेवटी मी इतकी मागे लागली की एक दिवस वडील वैतागून म्हणाले की तुला तुझ्या केसांचं काय वाटोळं करायचं ते कर खुशाल, पण केसांचा विषय पुन्हा माझ्यासमोर काढायचा नाही. बघा हा अविनाश, प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण स्वतःच्या आकलनातून घेत असतो किंवा स्वतःच्या फायद्यानं घेत असतो. वडील चिडून म्हटले पण मी ते माझ्या फायद्याच्या दृष्टिकोनातून घेतलं. वडील म्हणाले ना की वाटोळं कर, मग मला परवानगी मिळाली ना प्रत्यक्षपणे. असं म्हणून पुन्हा वडिलांचा विचार बदलण्याच्या आत मी अगोदर पार्लरमध्ये गेले, केस कट करून आले, मॉडर्न लुक आरशात बघितला. अर्थात केस एवढे लांब खाली पडले बघितल्यावर मला अक्षरशः खूप रडू आलं त्या केसांकडे पाहताना. पण नंतर मात्र जेव्हा आरशात पाहिलं आणि माझ्या मैत्रिणींसारखी मी मॉडर्न झाले हे लक्षात आलं ना, तेव्हा मला खूप छान वाटलं. आणि माझा डिफेन्स तयार होता. वडिलांनी जर रागवलं असतं तर मी म्हणणार होते की तुम्ही सांगितलं वाटोळं करून ये, मी करून आले. आता खरी गंमत पुढे आहे. जे मी म्हटलं की इन्फिरिटी कॉम्प्लेक्समध्ये आपण कशी गल्लत करत असतो ते बघावं लागतं आपल्याला. जेव्हा दुसऱ्या दिवशी मी कॉलेजमध्ये गेले, ज्या प्राध्यापिका मला शिकवायला नव्हत्या किंवा आमच्या क्लासला शिकवायला नव्हत्या, ज्या मुली ज्या माझ्या ओळखीच्याही नव्हत्या, त्या मुली माझ्याशी मुद्दाम बोलू लागल्या. आमच्या त्या प्राध्यापिकांनी त्यांच्या स्टाफ रूममध्ये मला बोलवून घ्यायला सुरुवात केली आणि सगळ्यांनी अक्षरशः माझ्यावर ओरडायला सुरुवात केली. अगं, एवढे लांब केस होते तुझे आणि तू का कापलेस? आम्ही तुला लांब केसावाली मुलगी म्हणूनच ओळखायचो आणि तुझ्या केसांचं हे तू असं काय करून टाकलंस? आता या संदर्भात मला काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात. म्हणजे मी जे म्हटलं ना की इन्फिरिटी कॉम्प्लेक्स समजण्यामध्ये आपण कुठेतरी गल्लत करतो. म्हणजे माझे केस लांब आहेत किंवा मी खेडवळ दिसते, हे असं जे माझ्या डोक्यात होतं ना, ते इन्फिरिटी कॉम्प्लेक्स नव्हताच. म्हणजे केसांबद्दल जर म्हणायचं झालं तर दुसऱ्या दिवशी सगळ्यांच्या प्रतिक्रिया ज्या आल्या त्याच्यानुसार तर उलट लांब केस हा माझा स्ट्रॉंग पॉईंट होता, ज्याला मी माझा वीक पॉईंट समजत होते. त्यावरून एक धडा मी हा घेतला जो मी तुम्हाला अवश्य सांगू इच्छिते की जे आपले वीक पॉईंट आपल्याला वाटतात ना, ते एकदा खरंच तपासून पाहिले पाहिजे की हे खरंच वीक पॉईंट आहे का आपण कुठला तरी चष्मा लावलेला आहे म्हणून ते आपल्याला वीक पॉईंट्स दिसत आहेत. आणि त्यासोबतच दुसरी पण गोष्ट मला ही लक्षात आली की इतरांनी आपल्याला ॲक्नॉलेज करो न करो, आपण स्वतःला ॲक्नॉलेज करणं गरजेचं आहे. आणि स्वतःला ॲक्नॉलेज करण्यासाठी काही लागत नाही. असा हात घ्यायचा, असा फोल्ड करायचा आणि शब्बास व्हेरी गुड असं म्हणायचं. म्हणजे त्या लांब केसांसाठी सगळ्यांना कौतुक वाटत होतं, कोणीच मला बोलून दाखवलं नव्हतं. आणि म्हणून माझ्या डोक्यात तेच बसलं की हे असे केस फारच काहीतरी विचित्र आहेत म्हणून. पण तेव्हा जर वाव माझे लांब केस आहेत म्हणून मी स्वतःला ॲक्नॉलेज करू शकले असते तर कदाचित आज माझं जे आयुष्यभराचं नुकसान झालंय ते कदाचित अजिबात झालं नसतं.
आणि त्याच्यासोबत आणखी एक तिसरी गोष्ट मी ही शिकले की अशा सगळ्या गोष्टी होत असतात, आपण सेल्फ इव्हॅल्युएशन व्यवस्थितरित्या केलं पाहिजे. बरोबर. आणि इतरांच्या दृष्टिकोनातून काय आहोत याच्यापेक्षा स्वतःच्या दृष्टिकोनातून काय आहोत हे बघितलं पाहिजे. आपण जर तशा रीतीनं बघायला सुरुवात केली ना तर कोणत्याच बाबतीत कधीच आपल्याला इन्फिरियर वाटणार नाही. सो इट्स ऑल अबाउट परसेप्शन. येस मॅम, खूप छान सांगितलं तुम्ही परसेप्शन बद्दल. आपण जसं बघतो, जसं आपण परसेप्शन ठेवतो तसंच आपल्याला त्या गोष्टी दिसायला लागतात आणि बऱ्याचदा आपण नुकसान करून बसतो, जसं तुम्ही तुमच्या केसांचं केलं असं तुम्ही म्हणाला. आता मी परत एकदा ह्युमन बिहेवियरवरती येतो. मॅम, वर्कप्लेसेसवरती 2 प्रकारचे लोक आपल्याला आढळतात. ॲज अ लीडर तुम्हाला माहिती आहे, एक लोक ऑप्टिमिस्ट असतात, आशावादी असतात, पॉझिटिव्ह असतात, आणि काही लोक असतात ते पेसिमिस्ट असतात, निराशावादी असतात. तर दोघांमध्ये बेसिकली काय फरक तुम्हाला जाणवतो, काय त्यांच्या बिहेवियरमध्ये असं दिसतं, त्याबद्दल थोडंसं सांगा. ओके, हा पण खूप महत्त्वाचाच मुद्दा आहे. कारण प्रत्यक्षामध्ये सुद्धा मी अनेक लोक हे असं काही लक्षात न आल्यामुळे सफर होताना बघते. एक तर आपण खूप आनंदी राहायचं असेल किंवा व्यवस्थितरित्या सगळं लाईफ करिअर बॅलन्सिंग करायचं असेल ना तर टाईम मॅनेजमेंट व्यवस्थितरित्या जमलंच पाहिजे. टाईम मॅनेजमेंट. येस, म्हणजे जेणेकरून इकडचं तिकडे गल्लत होणार नाही. काही जण मी असं पाहते की त्यांचं टाईम मॅनेजमेंट कुठेतरी हुकलेलं असतं, त्याच्यामुळे ते घरी पण चिडचिड करतात आणि ऑफिसमध्ये पण चिडचिड करतात आणि दोन्ही ठिकाणी स्वतःला ते लो फील करायला लागतात, जे अलाईन नसतात ते. येस, अगदी बरोबर. त्याच्यासोबतच मी मनाच्या कप्प्यांचा जो उल्लेख केला ना, ते मनाचे कप्पे करता येणं आणि लॉकिंग अनलॉकिंग जमणं हे, आणि अवघड नसतं हे. आपण प्रयत्न केला तर प्रत्येक गोष्ट सोपी असते, ते फार आवश्यक असतं. म्हणजे मलाही बरेच जण विचारतात की डेप्युटी कलेक्टर सारख्या पदावर असताना तुम्ही पुस्तक लिहिता किंवा युट्यूबचे व्हिडिओ चालू असतात, बाकीच्याही एक्स्ट्रा करिक्युलर गोष्टी चालू असतात, 2 विद्यापीठांचे सिलेबसमध्ये माझे धडे आहेत, मग हे सगळं कसं मॅनेज केलं जातं? ऍक्टिंग करतात तुम्ही. येस. तर ह्या सगळ्याचं कारण एकच मी सांगते की मनाचे व्यवस्थित कप्पे करता येतात आणि लॉकिंग अनलॉकिंग जमतं. म्हणजे जेव्हा मी लिखाणाला बसते तेव्हा मी कम्प्लिटली रायटर असते, जेव्हा मी ऑफिसरच्या चेअरवर असते तेव्हा मी कम्प्लिटली ऑफिसर असते. भूमिकांची गल्लत न होऊ देणं खूप महत्वाचं असतं. ते कप्पे आपल्याला तसे बनवायचे आहेत. आणि अदरवाईज बरेचदा काय होतं की मी अनेकांच्या आयुष्यांमध्ये तसं होताना पाहिलं की ज्यांना हे कप्पे जमत नाही किंवा त्या भूमिकांप्रमाणे जगणं जमत नाही ना, ते स्वतःचं आयुष्य तर मिझरेबल करून घेतातच, पण आपल्या अवतीभोवती आपलेच नियर अँड डिअर जे आहेत त्यांना सुद्धा म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्रास देतात. जेव्हा मी घरी असते तेव्हा आईच्या भूमिकेमध्ये, पत्नीच्या भूमिकेमध्ये, सुनेच्या भूमिकेमध्ये अशा रीतीने असते आणि मग ती हायरार्की मी तिथे मॅनेज करते की सासू म्हटलं की त्यांचं पद माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे, येस, मग त्यांचा सन्मान त्यांना दिला पाहिजे आणि तेवढ्या कनिष्ठतेने सुनेच्या पद्धतीने आपण राहिलं पाहिजे. पण ज्यांना जमत नाही ना त्यांच्या बाबतीमध्ये मी असं पाहिलं की ते घरामध्ये आल्यानंतर सुद्धा त्यांच्यातला ऑफिसर जागा असतो किंवा जागी असते आणि मग ते नवऱ्यालाही आदेश द्यायला लागतात. पर्टिक्युलरली काही लेडी ऑफिसर्सबद्दल मी सांगू इच्छिते, कारण लेडी ऑफिसर्सबद्दल असं होण्याची जास्त शक्यता मला जाणवते, म्हणून पर्टिक्युलरली मी सांगते की मग नवऱ्यावर बॉसिंग करणं, मुलांना आदेश देणं. नॅचरली मुलं टीनेजमध्ये गेल्यानंतर असे आदेश जुमानत नाहीत ना, आणि मग तिथे कुठेतरी पुन्हा त्यांचा ॲज अन ऑफिसर इगो क्लॅश व्हायला लागतो की हा माझा मुलगा मला असं कसं बोलू शकतो, जसं ऑफिसमध्ये वाटतं की माझा सबऑर्डिनेट मला असं कसं बोलू शकतो. तीच भूमिका घरामध्ये येते. नॅचरली काय होतं, ऑफिसमध्ये पण डिस्टर्ब झालेलं असतं आणि घर सुद्धा कम्प्लिटली डिस्टर्ब सगळं भेळ करून टाकतात. येस, त्याच्यामुळे ही एक गोष्ट जमणं मला फारच आवश्यक वाटतं. ते ज्यांना जमतं ते ऑफिसमध्ये खरोखर स्टार होतील, घरी सुद्धा स्टार राहतील. ओके, म्हणजे आपले पर्सनल लाईफ किंवा आपली प्रोफेशनल लाईफ याला मिक्स न करता किंवा प्रोफेशनल लाईफमधले पण वेगळे वेगळे जे आपले रोल्स असतात त्याला वेगळं वेगळं ठेवून, जसं तुमच्या भाषेत वेगळे वेगळे कप्पे बनवून त्या पद्धतीने आपण वावरलो तर ते स्टार्स असतात असं तुमचं म्हणणं आहे. मॅम, खूप इंटरेस्टिंग शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. अशा कुठल्या 5 क्वालिटीज आहेत ज्या एका स्टार परफॉर्मरमध्ये असतात, ज्या तुम्हाला दिसतात, ज्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत असं तुम्हाला वाटतं? 5 कुठल्या क्वालिटी आहेत? येस, प्रायोरिटी वाईज. ओके, बरं, प्रायोरिटी वाईज सांगते. सगळ्यात प्रायोरिटीनं जर सांगायचं असेल ना अविनाश, तर पहिली प्रायोरिटीची जी क्वालिटी मला वाटते ती म्हणजे गुणग्राहकता, जे मी कुणाल कुमार सरांच्या बाबतीमध्ये सांगितलेलं होतं.
ॲडमिनिस्ट्रेटर किंवा वर्कप्लेसला जर स्टार राहायचं असेल तर आपल्या अवतीभोवतीचे आपल्या सबऑर्डिनेटमध्ये असणारे लोक कशा रीतीनं आहेत, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत हे जर चटकन लक्षात आलं ना तर त्यांना त्यांच्या पद्धतीनं आवडीनिवडीनुसार कामं अलॉट करून देता येऊ शकतात. खूप इम्पॉर्टंट. येस, त्याच्यामुळे ते असलं पाहिजे. दुसऱ्या क्वालिटीबद्दल आता मी जास्त सांगणार नाही कारण ऑलरेडी खूप सांगून झालंय. मनाचे कप्पे करता आले पाहिजे आणि त्या कप्प्यामध्ये गेल्यानंतर स्वतःला त्याच कप्प्यामध्ये ठेवता आलं पाहिजे. त्यानंतरची तिसरी क्वालिटी मला अशी वाटते की शिस्तप्रियता, डिसिप्लिन असलीच पाहिजे. मग ह्या डिसिप्लिनमध्ये सेल्फ डिसिप्लिन अगोदर जास्त महत्त्वाची, कारण जे म्हटलं जातं ना की तुम्ही काय बोलता याच्यावरून लोक जे घेतात ना त्याच्यापेक्षा तुम्ही कसे वागता याच्यावरून लोक जास्त शिकतात. त्याच्यामुळे आपण जर सबऑर्डिनेट कडून डिसिप्लिन एक्सपेक्ट करत असू आणि आपण इनडिसिप्लिन्ड असू तर नॅचरली ते आपल्याला अजिबात रिस्पेक्ट देणार नाही आणि डिसिप्लिनही पाळणारच नाहीत. त्याच्यामुळे सेल्फ डिसिप्लिन अगोदर बाणवायची, मग कदाचित इतरांमध्ये किंवा सबऑर्डिनेटमध्ये डिसिप्लिन आणण्याची सुद्धा गरज भासणार नाही. आपल्याकडे पाहून ते स्वतः डिसिप्लिन्ड ऑलरेडी झालेले असतील. त्यानंतर चौथी क्वालिटी आत्मविश्वास. तो आत्मविश्वास असलाच पाहिजे. जिथे आत्मविश्वास थोडासाही डळमळीत होतो ना तिथे कदाचित आपली पर्सनॅलिटी कुठेतरी लो फील करायला लागते आणि तिथे आपल्या हातात जे सगळ्या गोष्टी असतात त्या कुठेतरी सटकून जातात की काय असं व्हायला लागतं. त्याच्यामुळे स्वतःवर विश्वास कम्प्लिटली असलाच पाहिजे. आणि पाचवी आणखी एक महत्त्वाची क्वालिटी मला अशी वाटते, एकदा स्टार झालो म्हटलं किंवा आपण एखाद्या पदावर आहोत म्हटलं ना की इतरांकडून मदत घेणं किंवा मदत मागणं आपण बंद करतो. अरे चुकीचं आहे बाबा ते. आपण प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीमध्ये एक्सपर्ट असतच नाही. त्याच्यामुळे जर आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीत आणि कुणीतरी त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे तर त्यांच्याकडून ती गोष्ट शिकून घेण्यामध्ये आपला कमीपणा ॲब्सोल्युटली नसतो. उलट जर तुम्ही त्या व्यक्तीच्या भूमिकेतून पाहिलं ना तर त्याला तो आपला मोठेपणा वाटायला लागतो की बापरे एवढ्या मोठ्या पदावरची व्यक्ती आज आपल्याला काहीतरी विचारते. त्याच्यामुळे मदत घेणं सुद्धा आपण शिकलं पाहिजे. नाही माझ्याच बळावर मी करून टाकेन असं नाही. जिथे मदतीची गरज पडते, अरे सोशल ॲनिमल आहोत आपण तर सोसायटीची मदत घेऊया ना. त्याच्यामुळे जिथे इतरांकडून काहीतरी शिकायचं आहे, कुणाची तरी मदत घ्यायची, कुणाचा तरी सपोर्ट घ्यायचा आहे तर ते आपण अवश्य घ्यायला पाहिजे. जेणेकरून त्याचा फायदा फक्त आपल्यालाच होतो असा नाही तर आपण ज्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करत आहोत, ज्या ऑफिसमध्ये काम करत आहोत त्या सगळ्यांनाच त्याचा फायदा होतो. नॅचरली जे म्हटलं जातं की आपण स्वतः ग्रो होतो बाय लिफ्टिंग अदर्स, वी राईज बाय लिफ्टिंग अदर्स. येस, तर ते अशा प्रकारातून आपण स्टार तर बनतोच, आपल्यासोबत बाकीचेही वर उचलले जातात. नॅचरली आपणही आणखीन पुढच्या पायऱ्या गाठलेल्या असतात. हे 5 गुण मला खूप जास्त महत्त्वाचे वाटतात. खूप खूप छान सांगितलं मॅम तुम्ही. हे 5 गुण आम्ही नक्कीच आमच्यामध्ये इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू. आणि जे यूथ्स हा व्हिडिओ बघत आहेत मी त्यांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या जॉबला कनेक्ट होतात, जॉबला तुम्ही सुरू करतात त्यावेळेस ह्या क्वालिटीज तिथूनच सुरुवात जर केली ह्या क्वालिटीजला डेव्हलप करण्यासाठी तर तुम्हाला लाईफमध्ये कधी प्रमोशनचं टेन्शन राहणार नाही, सॅलरी हाईक होत नाही म्हणून टेन्शन राहणार नाही. कारण ह्या सगळ्या क्वालिटीज डेव्हलप केल्यानंतर मला वाटतं की कुठल्याही वर्कप्लेसमध्ये तो व्यक्ती, तो एम्प्लॉई स्टार बनतो आणि ऑटोमॅटिकली मग त्याच्या बाकीच्या गोष्टी ह्या वाढायला लागतात. मॅम तुम्ही खूप छान इंटरव्ह्यू दिलात, खूप इन्साईट्स आम्हाला दिलात ह्या वर्कप्लेसबद्दल, गव्हर्नमेंट सेक्टरबद्दल. लाईव्ह एक्झाम्पल्ससोबत तुम्ही जोडून हे सगळे एक्झाम्पल्स आम्हाला सांगितले त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे मॅम तुमचा. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पर्सनॅलिटीजसोबत, अशाच एक्झाम्पल्ससोबत. तोपर्यंत आय एम सायनिंग ऑफ. थँक्यू अविनाश. मला पूर्ण खात्री आहे आपल्या ह्या मुलाखतीमधून आपल्या वाचकांना, आपल्या ऑडियन्सला नक्कीच अशा काही गोष्टी मिळतील ज्याच्यामुळे ते सुद्धा स्टार आपापल्या ठिकाणी होतीलच. थँक्यू सो मच. थँक्यू. चिलटांचा खूप त्रास होता. सगळ्यांनी एवढी छान अरेंजमेंट केली. आता चेक कर मॅम. अंजली मॅडम एक खूप परत घेतो मॅडम.